श्यामजी, आपले झालं ना सगळे 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 आपले जे डील आहे ते कंप्लीट झाले ना. मी आवाज दिला का श्यामजी लगेच मला आन्सर देते, पण आज ते काहीच बोलून नाही राहिले. खूपच रागाला वाटते यांना. आणि मी आली नसून म्हणून त्यांना राग आला असं असं वाटून राहिलं. पण कसं काय करू शकतो हा? यांचंही राग पाव, त्यांचंही पाव. कसं काय करू मग समजून नाही राहिलं. आता त्याचं मन जपायला गेलं का दुसऱ्याचं मन दुखतं. कसंच करा. त्याकडे तर काही लक्षच नाही म्हणा. पण हा एकाचं मन जपता जपता दुसऱ्याचं मन दुखल्या जाते. आणि ते आता श्यामजी बोलून नाही राहिले. सगळे जर बोलले नाही तर मला घरात कर म्हण कसं. कसं वागू मलाच काही समजत नाही. काय करू मला काही समजून नाही राहिलं. आमजी होते ते बोलत होते, आई बोलत नाही, कोणीच बोलत नाही. घरात कसं राहा मला समजून नाही राहिलं. जगू तरी कसे काही समजून नाही राहिलं. मला तरी इथं राहणं आता कठीण जाऊन राहिलं. नवीन नवीन कुठं बाहेरही जाऊ शकत नाही. कोणासोबत बोलतही नाही. तर घराच्या घरात कामच करते दिवसभर. स्वतःचं मनातलं दुःख कोणाला सांगू शकत नाही. श्यामजींना त्यांच्या घरच्यांचं कसं सांगू. आणि बाहेर कोणती मैत्री असली तिच्यापाशी सांगू शकत. घरच्यांचं दुसऱ्याला सांगितलं तर माहिती होते. कशा कुठंच माझ्या भावना सगळे दबून दबून मलाही ट्रेस आल्यासारखं होत आहे. मला तर आवाज खूपच येऊन राहिला. काय झालं काऊन रडण्यासारखा आवाज येऊन राहिला. हॅलो, मी फोन ठेवतो मग नंतर तुम्हाला कॉल करतो. कोमल इकडे बघ. काय काय झालं. काही नाही झालं. काही नाही झालं करून फुनसून रडून राहिली तर काही नाही झालं म्हणतं. बघ माझ्याकडे. काहीच नाही झालं ना. कोमल इतकी रडून राहिली पण म्हणतं रडूनच नाही राहिली. काय झालं बोल बरं. पण तू पहिले सगळ्यात पहिले रडणं बंद कर. आणि तो सांग आता काय झालं. सांग ना, सांग काय झालं. तर कमी तुला आणून सांग बरं. हा कोमल तर रडली पण मला काही सांगितलं नाही आणि बोलून नाही राहिली. तू बोलशील तेव्हाच मला माहिती होईल ना तुझं काय दुःख नाही तर. हो, तुम्हीच बोलत नाही आणि म्हणता रडून राहिली म्हणून. मी आता तुम्हाला आवाज दिला, तुम्ही फोनवर बोलून राहिले, तुम्ही मला एक आवाज सुद्धा दिला नाही. मी कामामध्ये बिझी होतो म्हणून आवाज दिला नाही. नाहीतर मी तुला आवाज देणार नाही. असं कधी होणार आहे का. पण तुम्ही कधी आवाज देता ना. तुम्ही मला कधीच इग्नोर नाही करत. पण आज तुम्ही पहिल्यांदा मला इग्नोर केलं ना. नाही ना, मी इग्नोर नाही केलं तुला. मी कशाला इग्नोर करू तुला सांग बरं. मला वाटलं तुम्हाला रागच आलाय का माझा. तर तू असं कसा विचार करू शकते कोमल. मी कशाला रागवेल. बरं सकाळी तर रागवलेच होते आणि निघून चालले गेले तुम्ही. माझ्यासोबत बोलले पण नाही. मी जेवलो, वहिनीने ताट आणून दिलं आणि मग मी चाललो गेलो. मला वाटलं तू काही बसली असतील बा म्हणून मी चाललो गेलो. तुम्ही असे बोलता. मी बसली असेल का. बसली असती तर मी आली नसती का. तुम्हाला तर वाटलंच ना मी बसली होती म्हणून. मी बसली नव्हती. तुम्हाला किती सांगू, कसं समजून सांगू. घरच्यांना किती मी ओरडून सांगू. कोणी माझी बाजूच नाही घेत आहे. मला ताईनं कांदा चिरायला मला म्हणत होते मीच आणतो म्हणे, म्हणून मी त्यांना नेऊ दिलं. तर नाही तर मीच आणत होती तुमच्यासाठी ताट. आई पण बोलत नाही. म्हटलं कोमल तू तरी तू आई आई म्हणत होती ना. सांगू यांना आधी यांना खरं वाटणार नाही. नाही मी आई नाही म्हटलं ना. नाही आई नाही म्हटलं मी. नाही, माझ्या कानावर शब्द पडले. कोमल तू आईचं काहीतरी म्हटलं. आई बोलत नाही असं काहीतरी म्हटलं की नाही. सांगू यांना माझ्यावर विश्वास बसेल का. त्यांची आई आहे तर त्यांना त्यांच्यावर सांगू का. विचार करू राहिली कोमल. तू माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवू नको. विचार करू नको. सरळ सरळ सांग. मी कोणतीच गोष्ट कोणाला काही म्हणणार नाही. तुझे आता मी तुझा नवरा असल्यावर मी समजून घेणार नाही का. तू मला दुसऱ्यासारखं समजू नको. मी तुझं सगळं काही समजून घेऊ शकतो. काही म्हणू नका. आई माझ्यासोबत 4 दिवस झाले बोलूनच नाही राहिल्या. मी खूप प्रयत्न करते त्यांच्यासोबत बोलायचा. सकाळ संध्याकाळ मला एकटं वाटते. खूप एकटं वाटते हो. बोलता नाही ना हो. मी काहीच नाही बोलली आईला. आई आपल्याच मनानं बोलत नाही माझ्यासोबत. मी खूप प्रयत्न करते पण नाही बोलत. नीताताई सोबत चांगले राहते. पहिले किती छान राहत होत्या माझ्यासोबत. त्यांच्या यानं तर मला करमत होतं घरी. कोणी मग दुसरं नाही राहत. नीताताई राहते त्या तर कधीच सरळ बोलत नाही. मी कधीच सांगित नाही. मी कोणाला सांगणार. माझं खूप घुसमट होऊन राहिली होती आतापर्यंत. काय का म्हणूनच तू एवढं मला नाराज दिसून राहिली. पण माझंही कामाचं वर्क इतकं होऊन गेलेलं आहे की मला काही घरातलं सुचून नाही राहिलं. असं आहे का. काहीतरी आता याच्यावर सोल्युशन काढावं लागेल. पण थोडासा वेळ लागेल कोमला. पण तुम्ही त्यांना म्हणू नका. अधिक म्हणून नवऱ्याला सांगितलं असं झालं नाही पाहिजे. मी आईचं मन खूप जपायचा प्रयत्न करते पण त्यांना काय झालं मी समजलंच नाही. तर मी काय करू तुम्ही सांगा कोर श्यामजी. तू काही टेन्शन घेऊ नको कोमल. ते सगळं सोडून दे. आई बोलूनच काही दिवसांनी त्यासोबत चांगली. तुम्हाला सांगणार नव्हती पण आता माझ्या मनात म्हणजे तुम्ही सांगावं वाटते. आज सकाळी का नाही मी स्वयंपाक केला. ताईनं केला नव्हता पण ताईनं त्याचा संधीचा फायदा घेऊन घेतला आणि म्हणे मी स्वयंपाक केला म्हणे. आणि तुम्हाला मी ताट वळायला आली ना तरी म्हणे मी स्वयंपाक केला म्हणे. आईसोबत त्या फायदा घेऊन राहिल्या. आमच्या दोघींना चांगलं बोलत नाही तर दे ना. तुला माहिती आहे ना तू करतो म्हणून मला माहिती आहे. तुझ्या याच्यात काही वागण्यात काही खोट नाही म्हणून जाऊ दे. एकदा सत्याचा विजय होतच असते. त्याचं टेन्शन नको घेऊ तू. काळी म्हटलं
बसलो त्यांनी सगळे कपडे धुवायला ठेवून दिले. तुम्ही कधीच आपटलं रे. माझा हात सुद्धा दुखत आहे. अगं तू वॉशिंग मशीन का बरं वापरली नाही तो? विचारूनच राहिली होती आईला, टाकू का बा वॉशिंग मशीन मध्ये कपडे. तर तिकडून नेतात आई आल्या आणि म्हणे आम्ही 4 ब्लँकेट एका टाइमला धुतो तो असं तसं. मग आईचे म्हणत आलं मला म्हणे आई म्हणे तुला हात नाही का धुणं म्हणे हातानंच म्हणे. मग शेवटी मी हातानं धुतले. वहिनीचं काय करावं काय माहित. पहिलेच भारी बोललो असतो वहिनीला, पण अधिक म्हणा बायकोचाच भाग घेते. चल्ला बा असं होईल ना म्हणून बोलताना वहिनी पहिलेच फायदा घेते सगळ्या गोष्टीचा. नाही, तुम्ही नका बोलू. करते सहन काय आहे तर. त्यासाठी तुम्ही वाईट नका होऊ कोणाशीच. मी वाईट न होता सगळं काही व्यवस्थित करतो. थांब तू टेन्शन घेऊ नको. काही दिवस आता तुला सहन करावं लागेल. लावून देऊ का तुला कोमल? नाही मी सकाळी बॉम्ब लावली, आता थोडं बरं लागते. ना मी लावून देतो ना. नाही राहू द्या. ती गोष्ट मला लपून ठेवतो अजून. मला सांगायचं तेवढं तुझं टेन्शन मोकळं होते. आता मला सांगितलं तुला हलकं वाटत असेल ना. हो ना, आता मला खूप हलकं वाटत आहे. तुम्ही मला असं वाटलं की तुम्ही माझ्यावर रागवले का. जर रागवले असते तर माझं तर जगणंच कठीण झालं असतं आता. काही झालं तरी मी तुझी साथ सोडत नाही. असं समजू नको. काही मनातलं असून तर मला सांगायचं. मी काही दुसरा आहे का गैर आहे का तुझा? अयो मी म्हटलं कशाला बा घरच्या गोष्टी सांगायच्या म्हणून मी सांगितलं नाही तुम्हाला. माझ्या बायकोवर खूप अभिमान आहे पण आहे ना. घरचं काहीच सांगत नाही. सहन करतो सगळं आहे ना. काकू माझी आई तुला बोलवते ग. हो बेटा येते ना मी. मग काकू मी जाते. तू थांब. मी जाऊन पाहतो काय म्हणते तो वहिनी. तर येतो मी काय. हो जा. अधिक म्हणून तुम्ही चाले मी येतो ना. राहू दे ना मी येतो. काही आराम नाही करत. सांगितलं ना तू आराम कर म्हणून. ठीक आहे. कशासाठी बोलवलं कोमलला? तिला माहित नाही का तिच्यावर रातचा स्वयंपाक आहे म्हणून. म्हणून बोलावलं मी. मी सकाळी स्वयंपाक असला रात्री स्वयंपाक असते नाही ना. तर तिने तर सकाळी स्वयंपाक केला. म्हणते तिने सकाळी स्वयंपाक केला म्हणून. पाहिलं माझ्या डोळ्यानं. सकाळी ते स्वयंपाक करून राहिली होती. मी पाणी प्यायला गेलो होतो तेव्हा दिसली. मी जाशील ते स्वयंपाक करताना दिसाशी. तुझं म्हणणं काय? सकाळी तर निताना स्वयंपाक केला ना तुम्ही. असे कसे बोलून राहिले? निता जास्त केला स्वयंपाक. तूच तर सांगे ना सकाळी मी स्वयंपाक केला म्हणून. बापरे माझा तर भांडा फोडून राहिला. बाबाला दिसली तर. बरोबर रात्रीचं मी करून घेते. मला वाटलं कालची गोष्ट असेल म्हणून मी विसरली. तू मला सकाळी म्हणे मी स्वयंपाक केला म्हणून. त्या कालचा स्वयंपाक काय आज सांगून राहिली होती की तू. बरीच दिसून राहिली होती तर. बरं इथंच यायचं भांडा पडून राहिला. मी गोष्ट घेतली बरं झालं. बरं आलो. तिची तब्येत नाही बरोबर म्हणून मी सांगायला आलो होतो. पण आता मी गोष्ट काढायची आणि ती तर बोललीच नसती त्या विषयावर. म्हणून माहिती झालं सगळ्यांना. नाही तर तुम्ही म्हटलं असतं का तिच्यावर स्वयंपाक आहे म्हणून. नवरा पाहिजे. बायकोली बोलायचं कामच नाही पडत कधी. आणि ती नुसती इथं बसली राहतं. माहित काहीच नाही राहत. लक्ष ठेवत जा घरात. आपण जास्तच तिचा भाग घेते. जास्तच बोलते. नाही राहिलं असं नव्हती एखाद दिवशी लक्ष. तशी काही ते म्हणत नाही. आई मी विसरली म्हणून. नाहीतर मीच तर लक्ष ठेवते. चला बाई कशी तरी बाजू सावरली. नाहीतर बस विसरली म्हणून लावून दिलं. बरं झालं.